नशामुक्ती भारत अभियान या विषयावर बोलण्यासाठी येथे आलेली आहे। दोन अभियान सुरू केलेले आहेत, नशामुक्त भारत अभियान आणि मिशन स्पंदन अभियान। तर नशामुक्त अभियान या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। तर नशामुक्त अभियान हे काही एका व्यक्तीचे किंवा एका संस्थेचे काम नाही, तर यामध्ये अनेक संस्था अनेक व्यक्ती सामील झालेले आहेत। तर यामध्ये ब्रह्मकुमारी या संस्थेने सुद्धा चांगल्या प्रकारे कार्य करत आहे। तर नशा म्हणजे काय याबद्दल मी आज तुम्हाला थोडं सांगणार आहे। दारू पिणे, सिगारेट पिणे, तंबाखू खाणे किंवा गुटखा खाणे हे नशा आहे। तर नशा करणं म्हणजे काय, आपल्या शरीराला लागलेली जी आदत असते की आपण जे कार्य दिवसाचे चांगलं काम असो किंवा वाईट, जे आपल्या शरीराला सवय झालेली असते त्यालाच आपण नशा म्हणतो। तर दारू पिणाऱ्या व्यक्तीला जर आपण विचारलं तर दारू पिणे हे शरीरासाठी चांगलं नाही, हानिकारक आहे। तर आपण त्याला समजून सांगितलं तर थोड्या काळासाठी तो काय म्हणतो, हो मी उद्या गुटख्याचं आहे, सिगारेटचं आहे, पण कायमस्वरूपी दारू, सिगारेट, गुटखा सुटत नाही। कारण तंबाखूचं पण तसंच आहे, गुटख्याचं पण तसंच आहे, आणि आपल्या घरामध्ये आपण बघतो चहाचं पण तसंच आहे। चहा पिणाऱ्याला त्यांच्या शरीराला इतकी असं वाटतं, त्यामुळे आपण ते जी सवय झालेली असते ती सवय मोडायला पाहिजे, पण मोडत नाही। सवय कोणती, चांगल्या गोष्टीची सवय आपण करायला पाहिजे, चांगल्या गोष्टीचा नशा करायला पाहिजे, पण ते चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो आणि वाईट सवयी आपण लगेचच आत्मसात करतो। तर आजकालच्या नवीन समाजाला लागलेला मोठ्या प्रकारचं व्यसन किंवा नशा म्हणजे मोबाईलचा नशा। तर घरोघरी प्रत्येकाच्या घरी एक दोन मोबाईल तर असतातच, प्रत्येक जणाला माहित आहे मोबाईल। तर सर्वजण मोबाईल बघतच असतात, बघत नाही ते हात वर करा, सर्वजण मोबाईल बघतातच। तर मोबाईल बघणं हे सुद्धा नशाच आहे। तर मोबाईल हा चांगला आहे, त्याच्यामध्ये खूप काही